ओम श्री ओम श्री परमात्मने नमः. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्र विभाग योग. श्री भगवान उवाच. इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते. एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, हे शरीर क्षेत्र या नावाने संबोधले जाते आणि याला जो जाणतो त्याला त्याचे तत्व जाणणारे ज्ञानी लोक क्षेत्रज्ञ असे म्हणतात. क्षेत्रज्ञांचापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत. क्षेत्र क्षेत्रज्ञयो ज्ञानम यत ज्ञानम मतं मम. हे अर्जुना, तू सर्व क्षेत्रामध्ये क्षेत्रज्ञ अर्थात जीवात्मा ही मलाच समज, आणि क्षेत्र व क्षेत्रज्ञ अर्थात विकारसहित प्रकृती आणि पुरुष यांना जे तत्वतः जाणणे ते ज्ञान आहे असे माझे मत आहे. तत्क्षेत्रम यच्च यादृक् यद्विकारी यतश्च यत् स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. ते क्षेत्र जे आणि जसे आहे तसेच ज्या विकारांनी युक्त आहे आणि ज्या कारणापासून जे झाले आहे तसेच तो क्षेत्रज्ञही जो आणि ज्या प्रभावाने युक्त आहे ते सर्व थोडक्यात माझ्याकडून ऐक. ऋषीभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधः पृथक् ब्रह्मसूत्रप्रदश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितेः. हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे तत्व ऋषींनी पुष्कळ प्रकाराने सांगितले आहे आणि निरनिराळ्या वेदमंत्रातूनही विभागपूर्वक सांगितले गेले आहे. तसेच पूर्णपणे निश्चय केलेल्या युक्तियुक्त ब्रह्मसूत्राच्या पदानेही सांगितले आहे. महाभूतान्यहंकारो बुद्धिर्व्यक्तमेव च इंद्रियाणि दशेकं च पंचचेंद्रियगोचराः. पंचमहाभूते, अहंकार, बुद्धी आणि मूळ प्रकृती तसेच 10 इंद्रिये, एक मन आणि 5 इंद्रियांचे विषय अर्थात शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. इच्छा, देश, सुखम दुःखम संगात चेतना धृतीः. एतत् क्षेत्र समासेन सविकार मुदाहृतम. तसेच इच्छा, द्वेष, सुख, दुःख, स्थूल देहाचा पिंड, चेतना, धृती अशा प्रकारे विकारसहित हे क्षेत्र थोडक्यात सांगितले गेले आहे. अमानित्व मदंबित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनं शौचम स्थैर्यमात्म विनिग्रह. मोठेपणाचा अभिमान नसणे, ढोंग न करणे, कोणत्याही प्राण्याला कोणत्याही प्रकारे त्रास न देणे, क्षमा करणे, मनवाणी इत्यादी बाबत सरळपणा, श्रद्धा भक्तीसह गुरूंची सेवा, अंतर्बाह्य शुद्धी, अंतःकरणाची स्थिरता आणि मन आणि इंद्रियासह शरीरांचा निग्रह. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एव च जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. इह परलोकातील सर्व विषयांच्या उपभोगाविषयी आसक्ती नसणे आणि अहंकारही नसणे, जन्म मृत्यू वृद्धत्व आणि रोग इत्यादीमध्ये दुःख आणि दोषांचा वारंवार विचार करणे. असक्तिरनभिष्वंगः पुत्रदारागृहादिषु नित्यं च समचित्तत्वम् इष्टानिष्टोपपत्तिषु. पुत्र, स्त्री, घर, धन इत्यादींची आसक्ती नसणे, ममता नसणे, तसेच आवडती आणि नावडती गोष्ट घडली असता नेहमीच चित्त समतोल ठेवणे. मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्तदेशसेवित्वम् अरतिर्जनसंसदी. मज परमेश्वरामध्ये अनन्य योगाने अव्यभिचारिणी भक्ती तसेच एकांतात शुद्ध ठिकाणी राहण्याचा स्वभाव आणि विषयासक्त मनुष्यांच्या सहवासाची आवड नसणे. अध्यात्मज्ञान नित्यत्वं तत्वज्ञानार्थ दर्शनम एतज्ज्ञानमिति प्रोक्तम
अज्ञानम यततोऽन्यथा. अध्यात्म ज्ञानात नित्यस्थिती आणि तत्वज्ञानाचा अर्थ जो परमात्मा त्यालाच पाहणे हे सर्व ज्ञान होय, आणि या उलट जे असेल ते अज्ञान होय असे म्हटले आहे. ज्ञेयं यतत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृतमश्नुते अनादिमत्परमं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते. जे जाणण्याजोगे आहे आणि जे जाणल्यामुळे मनुष्याला परम आनंद मिळतो ते चांगल्या प्रकारे सांगतो. ते अनादि ब्रह्म सत ही म्हणता येत नाही आणि असत ही म्हणता येत नाही. सर्वतः पाणिपादं तत् सर्वतो मुखम, सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठती. ते सर्व बाजूंनी हातपाय असलेले, सर्व बाजूंनी डोळे, डोकी आणि तोंडे असलेले, तसेच सर्व बाजूंनी कान असलेले, कारण ते विश्व सर्वाला व्यापून राहिले आहे. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभृक्चैव निर्गुणम गुणभोक्तृ च भोक्तृ च. ते सर्व इंद्रियांच्या विषयांना जाणणारे आहे, परंतु वास्तविक सर्व इंद्रियांनी रहित आहे. ते आसक्ती रहित असूनही सर्वांचे धारण पोषण करणारे आणि निर्गुण असूनही गुणांचा भोग करणारे आहे. बहिरन्तश्च भूतानाम् अचरं चरमेव च सूक्ष्मत्वा सूक्ष्मत्वात् विज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्. ते चराचर सर्व प्राणी मात्रांच्या बाहेर आणि आत परिपूर्ण भरले आहे. तसेच चर आणि अचरही तेच आहे, आणि ते सूक्ष्म असल्यामुळे करण्याजोगे नाही, तसेच अतिशय जवळ आणि दूरही असलेले तेच आहे.